सद्गुरू सेलुकर महाराजांचा आयुष्याला भाग्यस्पर्श झाला आणि यज्ञ संस्था, यज्ञीय अनुष्ठान, यज्ञीय उपासना हे सगळं जवळून पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांचे सुपुत्र सद्गुरू यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांनी सुद्धा जे अनेक सोमयाग केले, त्याही सोमयागामध्ये सतत त्या सोमयागाच्या अवतीभोवती राहायचं भाग्य मिळालं. त्या दर्शनातून जे लक्षात आलं, जे विद्वानांनी सांगितलं, जे पाहायला मिळालं, त्याचा थोडा परामर्श आपल्या सर्वांसोबत वाटावा अशी मनामध्ये इच्छा आहे. बरं, तर सज्जन हो, यज्ञ ही आपली प्राचीन संस्था आहे. त्याची 3 महत्वाची मूल्य आहेत. एक दान, दुसरं देवपूजा आणि तिसरं संगतीकरण. दान म्हणजे आपल्याला वाटतं पैसे देणं, यालाच आपण दान म्हणतो. धार्मिक कार्यक्रमाला पैसे दिले, सामाजिक काही हितकारी कार्याला पैसे दिले, त्याला आपण दाता म्हणतो. त्यांनी दान केलं असं आपण म्हणतो. हे दान आहेच, परंतु आपल्या क्षमता, आपली योग्यता, आपल्या पात्रता, आपली बुद्धिमत्ता, आपला विवेक, आपल्या कला, आपल्यातले गुण हे सगळ्यांचं चांगलं व्हावं याच्यासाठी सदैव निस्पृह वृत्तीनं कार्य करणे हे फार मोठं दान सांगितलं आहे. बुद्धिवंतांनी आपली बुद्धी समाजाच्या भल्यासाठी वापरावी. धनवंतांनी आपलं धन समाजाच्या भल्यासाठी समर्पित करावं. श्रमवंतांनी आपले श्रम समाजासाठी अर्पण करावेत. आणि त्याचबरोबर हे सगळं करीत असताना हे सगळं मी करीत आहे या भावनेचं, या विचाराचं, या वृत्तीचं सुद्धा दान करावं. ही दानाची परिसीमा आहे. जेव्हा मी केलं, ह्या वृत्तीचं सुद्धा मी दान करतो, तेव्हा ते दान ईश्वरीय होतं, यज्ञरूप होतं.